कोल्हापूरमधल्या हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमणावरून मंत्री हसन मुश्रीफ संतप्त. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना धरलं धारेवर. राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या. कामांना राज्य सरकारकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल. फडणवीसांचं आश्वासन. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 172 हेक्टर पिकांचं नुकसान. 23 गावातील 300 शेतकरी आर्थिक संकटात. खानदेशात गारपिटीसह पावसाचा शेतमालाला फटका. केळीबाग भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती. पैठणमधील आठवडी बाजारात भाजीपाल्याला भाव नसल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला. मागील 15 दिवसांपासून पांढरकवडा इथं सोयाबीनची खरेदी बंद. आधी बारदाना आणि आता गोदामं उपलब्ध नसल्यानं खरेदी बंद. जलवाहतुकीच्या प्रवासी विम्यासंदर्भात संभ्रम. बंदर खात्याच्या मते प्रवाशांना विमा कवच, मात्र तिकिटावर स्वतःच्या जबाबदारीनं प्रवास करावा असं नमूद. संभाजीनगरमध्ये 14,000 बनावट गोळ्या आणि औषधं. 9 महिन्यात रुग्णांना बनावट औषधं पुरवल्याचं अहवालातून स्पष्ट. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं कर्तव्य पथावर रंगीत तालीम. बोचरी थंडी आणि धुक्यात भारतीय नौदल आणि निमलष्करी दलाची तालीम. नांदेड जिल्ह्यातील माळेगावमध्ये खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेत घोडे, उंट, गाढव, अन्य प्राणी सहभागी. नववर्षाच्या स्वागताकरता महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं. 1-2 महिन्यांआधीच हॉटेल, लॉजेससह बंगले आरक्षित. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात तरुणाची हत्या. मेडिकलमध्ये औषधं घेण्याकरता गेले असता तरुणाची चाकून भुसकून हत्या. काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत. अधिकांश भागात हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा ही ठप्प. पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर बस आणि ट्रकचा अपघात. अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू. मध्य प्रदेशमध्ये बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश. 16 तासांनंतर 10 वर्षीय मुलाला बोरवेलमधून काढलं बाहेर. नितीश कुमार रेड्डींच्या कुटुंबियांनी घेतली सुनील गावस्करांची भेट. मेलबर्नमधल्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल. मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी. ऑस्ट्रेलियन संघाची 301 धावांची लीड. ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करण्याकरता फक्त 1 विकेटची गरज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.